नमस्कार. उद्या आहे लक्ष्मीपूजन म्हणून आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी. लक्ष्मीपूजनला जे सामान पाहिजे होतं ते आणण्यासाठी गेलेलो. उद्याच्या पूजेसाठी आम्हाला फळे पाहिजे होती आणि फुले पाहिजे होती, अगरबत्ती. अशा उद्याच्या पूजेसाठी फळं अशी आणायला आम्ही गेलेलो. पण मार्केटमध्ये आज एवढी गर्दी होती ना, गाडी काढायला भेटतच नव्हती. कशी कशी स्लो 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 थांबून थांबून काढत होतो. लोकांची खूपच गर्दी अशी झाली होती लक्ष्मीपूजनची खरेदीसाठी. बघा, तुम्ही बघताय ना किती एकदम खूप गर्दी झाली होती. आणि जिकडे तिकडे झेंडूची मस्तपैकी फुलं होती, तोरण होते बनवलेले. फळांसाठी बघ केवढी, फळांसाठी, फटाक्यांसाठी भरपूर मार्केट फुल भरलेलं होतं आणि लोकांनी पण भरलेलं होतं. मला तर म्हणजे उद्यासाठी घ्यायचे होते येल्लो कलर आणि ऑरेंज कलरचे झेंडू घ्यायचे होते. आणि ती मला स्वतः माळ अशी बनवायची होती, जसे की हार आपण बनवतो 2 दरवाज्यांसाठी, असे मला बनवायचं होतं. आणि सुटी फुलं घ्यायची होती मला पूजेसाठी अशी. त्याच्यासाठी मी बघत होते कुठे म्हणजे रिजनेबल असं भेटतं का. पण एवढी गर्दी होती की मी इकडे घेऊ की त्या साईडला घेऊ हा विचार करत होती. पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही अशी सुटी फुलं घेता की अशी हार घेता? कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कशी घेता ती. मी तर अशी घेते, सुटी घेते, जेणेकरून मला ते हार करायला बरे पडतील असे. आणि हे फ्रूट्सवाल्याकडे पण फ्रूट्सचे रेट पण असे आज महागलेले आहेत की सगळ्यांना माहिती आहे उद्या हे लक्ष्मीपूजन कस्टमर घेऊन जाणार म्हणून त्याचे रेट भरपूर असे लावलेले आहेत ते. सो आता देवीसाठी म्हणजे सगळी लोकं आता फळं फ्रूट्स 5 फळं तर पाहिजे म्हणून लोक सगळी फळं वगैरे घेण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर ही मी सुटी फुलं, तुम्हाला जसं की म्हटलं की मी सुटी फुलं घेणार आहे, ती मी सुटी फुलं बघायला आलेली. त्याच्यानंतर हे बघा, हे पिंक कलरचं एक आहे आणि ते आहे, मी तर मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर हे झेंडूच्या माळा होत्या अशा, म्हणलं ह्याच्यामध्ये ऑरेंज येल्लोमध्ये आंब्याचे पान घातलेले मस्त मस्त होते, छान छान वाटत होते बघायला. रोडवरून जाताना खूपच छान वाटत होते. आणि हे बघा, मग मी माझ्यासाठी अशी सुटी अशी फुलं घेतली आणि तुम्हाला दाखवले ती मिक्स फुलं घेतली अशीच. ह्याची कशाची म्हणतात ती, माझी फुलं घेऊन झाली. पण सांगायचं म्हणजे का, वरती गडगड 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 असा आवाज येत होता. आणि म्हटलं आत्ता पाऊस पडला तर आम्ही इथंच अडकणार म्हणून एवढ्या मोठ्याने गडगडाट करून चालला होता. आता म्हटलं काय करू, टेन्शन आलं होतं. हे बघा दिसतंय तुम्हाला, आम्ही घरी पोचलो आणि एवढा मोठा असा हा बघा असा पाऊस लागायला लागला. भरपूर मोठा पाऊस लागला फुल. आम्ही थोडक्यात वाचलो, नाहीतर आम्ही फुल भिजून येणार होतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.